तर चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या काँग्रेसमधील वादावर अखेर तोडगा निघालाय। महापौरपद धानोरकर गटाकडे असणार आहे, तर स्थायी समिती अध्यक्षपद वडेट्टीवार गटाला देण्यात येणार आहे। चंद्रपूर पालिकेतील गटनेता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष निवडणार आहेत। प्रतिभा धानोरकरांनी 13 नगरसेवकांच्या गटाची विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली होती, तर धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता। अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मध्यस्थीने धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील वादावर पडदा पडला। चंद्रपुरातील संख्याबळ जुळवण्याची जबाबदारी प्रतिभा धानोरकरांकडे असणार आहे, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौर भाजपचाच होणार असा दावा भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला। नाही, असं आहे, मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे, त्यामुळे त्यांचा अट्टहास आहे, मुद्दाम शब्द वापरतो, त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जोडवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जोडवणार आहे, त्यामुळे संख्याबळ जोडवतील असं मला वाटतं। इथे 100% भारतीय जनता पार्टीची सरकार येणार, भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार हे मी आपल्याला सांगतो। आणि या दोघांचे ज्या प्रकारे भांडणं आहेत आणि इतरही ठिकाणी ज्या यांच्या गटागटामध्ये विभाजलेली काँग्रेस आहे त्यांचे हाल आणखीन याच्यापेक्षाही खराब या महाराष्ट्राची जनता करणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आता उरलेली जी आकडेमोड आहे ती करण्याची जबाबदारी धानोरकरांवर असणार आहे। कशा प्रकारे ही आकडेमोड केली जाऊ शकते, नेमकी कुणाची मदत घेतली जाऊ शकते, काय आकडेवारी सांगते? नक्कीच विक्रांत, कारण ज्याप्रमाणे आतापर्यंत 9 दिवस झालेले आहेत महानगरपालिकेचा निकाल होऊन, मात्र अजूनपर्यंत सत्ता स्थापन झालेली नाही। 29 महानगरपालिकांचा निकाल लागला आणि ज्यामध्ये की काही महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेची शक्यता होती काँग्रेसला, त्यापैकी एक म्हणजे चंद्रपूर आहे। चंद्रपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आलेला आहे। 27 महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आले आहेत काँग्रेसचे आणि 3 मित्र पक्षांचे, असे एकूण 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आणि सत्ता स्थापनेसाठी मॅजिक फिगर जी आहे ती 33ची आहे। मात्र अजूनपर्यंत काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे अजूनपर्यंत तिथे सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात आलेला नाही। मात्र आज जी आहे ती मोठी घडामोड झालेली आहे, कारण त्यापूर्वी काल संध्याकाळी मोठी घडामोड झाली होती आणि काँग्रेसमधील अंतर्गत जो गोंधळ आहे तो समोर आलेला होता। कारण खासदार धानोरकरांनी आपल्या 13 नगरसेवकांना घेऊन सत्ता स्थापनेचा आणि गट स्थापनेचा नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर आज जी काही पक्षश्रेष्ठींसोबत जी बैठक झाली त्यानंतर तोडगा निघालेला आहे। आता उर्वरित जे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आणि वंचितचे असे एक त्यांनी गट निर्माण केलेला 8 नगरसेवकांचा हा गट आहे, यांचं समर्थन घेण्याचं जे आहे ते जी जबाबदारी आहे ती आता काँग्रेसने धानोरकर यांच्यावर दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे 2 गोष्टी येतात की संख्याबळ जुळवण्याचं काम धानोरकर यांना देण्यात आलेलं आहे। मी एक पाऊल मागे घेतल्याचं माहिती जी आहे ती वडेट्टीवारांनी दिलेली आहे। महापौर हा धानोरकरांचा असेल, स्थायी समिती अध्यक्षपद हे विजय वडेट्टीवारांच्या गटाकडे असेल, तर जे खरंय, त्यामुळे आता हे समर्थन मिळवण्याचं आव्हान धानोरकर नेमकं कशा प्रकारे पार पाडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर चंद्रपुरामध्ये भाजपने नगरसेवकांना 1-1 कोटींची ऑफर दिली असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। सत्ता असल्यामुळे अनेकांना पदांचीही ऑफर दिली असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर नाच ना जाने अंगण टेढा अशी वडेट्टीवारांची स्थिती असल्याचं भाजप आमदार परिणय फुके यांनी प्रत्युत्तर दिलं। त्यांच्याकडे आहे प्रचंड पैसा आहे, त्यातून त्यांनी मोठमोठ्या ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत। माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे 1-1 कोटीची ऑफरसुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना, आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे, पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही। बघा, असं आहे की ते एक म्हण आहे की नाचनाना आहे अंगण तेढा, आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवारजींची दशा दिसते, म्हणजे त्याच प्रकारचं वागणुकी ते करतात आहे। स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही, आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करून सुद्धा हेच तिथे त्या महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे।
आणि दुसरं आणि म्हणूनच जनता या लोकांना मतदान करत नाही.